हवेली तालुक्यातल्या आष्टापूरमध्ये पूर्व मोसमी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकरी हनुमंत कोतवाल यांच्या कलिंगड पिकाचं मोठं नुकसान झालं। तोडणीपूर्वीच अनेक पिकांना गारपिटीचा फटका बसला। संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर। कलिंगड पिकाची खरं तर तुम्ही या ठिकाणी लागवड केली होती आणि मिरची पिकाची लागवड केली होती। पावसानं काय परिस्थिती केली? पावसानं काल पाऊस चालू झाला, पावसाबरोबर गारपीट झाली। गारपीट आल्याच्यानंतर कलिंगड आणि मिरचीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। कलिंगड बी फुटले गेले आणि मिरची बीचे तुकडे तुकडे झाले। साधारणतः किती दिवसामध्ये विक्रीसाठी हे कलिंगड येणार होतं आणि याच्यातून किती साधारणतः नफा मिळाला असता? साधारणतः 4 ते 5 दिवसांनी 5 दिवसांनी कलिंगड विक्रीसाठी आलं असतं। ते 2-2.5 लाख रुपये कलिंगडाचे झाले असते, मिरचीचे काय झाले असते, अशी 4-5 लाखाची नुकसान झाली ते। साधारणतः एकूण उत्पादन करण्यासाठी तुम्ही जे शेतामध्ये आता जो खर्च केलेला आहे तो साधारणतः किती आहे? साधारणतः 1 लाख रुपये खर्च झालेला आहे मिरची आणि कलिंगडाला। नक्कीच मोठ्या आशेनं मेहनतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या त्याच्या शेतातील कलिंगड आणि मिरचीच्या स्वप्नांवरती अक्षरशः या गारपिटीनं पाणी फेरताना पाहायला मिळतं। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, हवेली, पुणे।